युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित दादाचा घात करणारा सापडला. हो, अजित दादाचा घात करणारा सापडला. ज्या दिवशी अजित दादाचा घात झाला, दुसऱ्या दिवशी पासून त्याच्या अकाउंटला पैसे चालू झाले, मेसेज चालू झाले. खोटं वाटतंय का तुम्हाला? हा व्हिडिओ बघा. बारामतीत 28 जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. याच दिवशी बोंधू अशोक खरातच्या खात्यावर समता पतसंस्थेकडून पैशांच्या व्यवहाराचे अनेक मेसेज आले. दमानी यांच्या दाव्यानुसार समता पतसंस्थेकडून खरातच्या मोबाईलवर 27 जानेवारीला 17 मेसेज आले. 28 जानेवारीला 19 आणि समता पतसंस्था ही संस्थेनं अशोक खरातला पैसे पाठवले. अजित दादाचा 28 तारखेला घात झाला. 28 रात्रीच्या तेव्हापासून अजित दादाचा घात झाला तेव्हापासून अशोक खरातला पैसे पाठवले. म्हणजे अजित दादाचा घात करणारा अशोक खरात होय का? नक्की कमेंट करून सांगा. कारण अशोक खरातला सतत घात झाला तेव्हापासून त्याच्या अकाउंटला पैसे आले आणि कितीतरी करोड रुपये त्याला अकाउंटला ट्रान्सफर झाले दररोज. म्हणजे अशोक खरातचा हात अजितदादाच्या घातामध्ये असेल का? काय वाटतं तुम्हाला? घात करणारा अशोक खरात होय का त्याने करणी करून टोटका करून अजितदादाला मारलं असेल का? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला माहितच आहे की रुपाली चाकणकरनं आणि तिच्या सहमतीचे जे मित्रमंडळी आहेत, त्याचे सहकारी आहेत, त्यांनी स्वतःची उंगली कापून रक्तदान केलं होतं. त्यांच्या हाताला पोटाला पट्ट्या दिसल्या होत्या तुम्हाला, बरोबर नाही का? अशोक खरातनीच घात केला अजितदादाचा. अशोक खरातनीच घात केला अजितदादाचा असं तुमच्या मनात असेल ते अगदी बरोबर आहे. कारण अजित पवार साहेबांचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला आणि 29 तारखेपासून याच्या अकाउंटला पैसे चालू झाले. एसआयटीच्या नुसार जे पूछताछ पथक आहे, स्पेशल पथक आहे, त्यांनी तपास काढला आणि अशोक खरातच्या अकाउंटला सतत 29 तारखेपासून पैसे येणं चालू झाले. म्हणजे 28च्या रात्रीपासून पैसे येणं चालू झाले. म्हणजे कोण पाठवले असेल पैसे कोण पाठवले असेल? अशोक खरातला मंत्री संत्राने पाठवले, बीजेपीनं पाठवले, शिवसेनानं पाठवले, या काँग्रेसनं पाठवले, का अदर राज्यातून पाठवले, अदर भारत देशाच्या बाहेरून पाठवले? कोण पाठवले असेल? म्हणजे घात करण्याचा दृष्टिकोन कोणाचा असेल? म्हणजे अजितदादाचा घात झाला, अपघात नाही. अशोक खरातचं धागे जुळले होते का अजितदादाच्या मारण्याच्या माग? का पैसे आले असेल त्याच्या अकाउंटला? कोण पाठवले असेल? हे गूढ रहस्य शोधण्याचं गरजेचं आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रशासनाला अजून तुम्ही खोलवर जा आणि अजितदादा खरंच घात झाला असेल का, अपघात झाला, हे तुम्ही जनतेच्या पर्यंत आणा, हे माझं मत आहे. अशोक खरात हा हरामखोर व्यक्ती, या व्यक्तीनं काय काय केलं हे तुम्हाला माहित आहे. पण अजितदादाचा घात करणारा हा व्यक्ती असेल हे मला असं वाटत ला शक येऊन राहिला त्याच्यावर. कारण 28 तारखेला अजितदादाचा घात होतो आणि त्याला त्याच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन दररोज होऊन राहिले, करोडानं होऊन राहिले. तर विचार कराजोगती गोष्ट आहे. त्याच्या अकाउंटला कोण पैसे पाठवत असेल हे एसआयटीच्या मार्फत सांगणं गरजेचं आहे. त्याच्या अकाउंटला कुठून पैसे आले, काय आले, हे एसआयटीनं तपास करणं गरजेचं आहे. कोण पाठवले हे तपास करणं गरजेचं आहे. हे माहित झालं ना तर आपल्याला अजितदादाचा घात करणारा कोण आहे हे माहित पडणार. पण एसआयटी तपास करत आहे तर लपवण्याचा प्रयत्न करत आहे का हे मला समजून राहिलं नाही. अशोक खरातच्या अकाउंटला दररोज पैसे ट्रान्सफर झाले अजितदादाच्या मेल्यानंतर, तर तेव्हा ते पैसे ट्रान्सफर कोण केले हे जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे, बरोबर नाही का? कारण जनतेपर्यंत गरजेचं आहे येणं. आणि आपण कितीही म्हणत असेल, किती काही करत असेल, ट्रान्सफर करणारा कोण आहे हा माहित झाला तर अजितदादा घात करणारा कोण आहे हे सगळं माहित होणार. कारण अजितदादांचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले आहे, तरी घात करणारा अपघात झाला का नाही झाला, या घात झाला की काय झाला हे अजूनही जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे. पण एसआयटीच्या तपासानुसार अजितदादाचा घात झाला हे आता हे माहित होऊन राहिलं. कारण अशोक खरातचा धागे दोरे जुळलेले आहे अजितदादाच्या खुनाशी, त्यांच्या घाताशी, त्यांच्या गेमशी. वाटतं ना तुम्हाला? कारण अजितदादाचा घात सतत जवळपास 3 महिने जवळपास होऊन राहिले, तरीही अजितदादाचा घात करणारा सापडत नसेल तर हा तो भळ्यात लपलेला आहे की मातीत लपलेला आहे, कुठं लपलेला असेल? काय वाटतं तुम्हाला? अजितदादांचा घातून साधा 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले, तर घातवंत हा अशोक खरात असेल का?
अशोक खरातने घात केला असेल का? अजून कोणी केला असेल? काय वाटतं? घात करणारा हा लपलेला आहे का? हे सगळ्या गोष्टी कधी माहित होणार? जोपर्यंत त्याला ट्रान्झॅक्शन कोणी केले, पैसे कोणी पाठवले, हे जोपर्यंत माहित होणार नाही तोपर्यंत अजितदादाचा घात करणारा कोण आहे माहित होणार नाही. कारण घात करणारा मेन म्हणजे कोण आहे हे माहित करणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा केव्हा माहित होईल, जेव्हा SIT तपास चांगल्या पद्धतीनं करणार आणि जो ट्रान्झॅक्शन करणारा अशोक खरातला दररोज कोण आहे कोण नाही, कुठून कुठून ट्रान्झॅक्शन झाले, कुठून कुठून पैसे आले त्याला, हे माहित करणं गरजेचं आहे. जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत अजितदादाला न्याय मिळणं अशक्य आहे. कारण हे महत्वाचं हे आहे की अशोक खरातचे VSR कंपनीच्या संघ नाते जुळलेले आहे का, धागे जुळलेले आहे का, BJP संघ धागे जुळलेले आहे का, कोण आहे ते अजितदादाला मारण्याचा प्रयत्न करत आहे, कोण ट्रान्झॅक्शन केले, का केले असं ट्रान्झॅक्शन, अजितदादाचा गेम केला म्हणून ट्रान्झॅक्शन केले का, गेम केला म्हणून ट्रान्झॅक्शन केले का पैसे, अजितदादाचा गेम करण्याच्या मागे हे अशोक खरात असेल, कारणीभूत असेल का अशोक खरात? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.